माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की तारीख पे तारीख म्हणण्यापेक्षा खरं तर ज्यामध्ये माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचं हित आहे, ज्या एखाद्या धोरणामुळे माझ्या शेतकऱ्यांचं भलं होणार आहे, ते धोरण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनीताराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनेनुसार या शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुरू आहे. आपण म्हटलं ते खरं की अगोदर 30 जून तारीख आम्ही दिली होती, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाळी अधिवेशन चालू होतं. पुरवणी मागण्यावरती राज्यपाल महोदयांची सही, पुरवणी मागण्या मंजूर झाल्याशिवाय आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्याशिवाय त्यावर आपल्याला ती रक्कम देता येत नव्हती. त्यानंतर आपल्याला एक लक्षात आलं की जे आपले मोठे शेतकरी, जे इन्कम टॅक्स भरणारे मोठे शेतकरी, त्या शेतकऱ्यांची सुद्धा आपल्याला यादी असणं गरजेचं आहे. कारण परत यादी एकदा आपण एखाद्या शेतकऱ्याला कळवायचं कर्जमाफीची रक्कम, परत त्याला नंतर कुठंतरी थांबवायचं काय तर अडचण, त्यामुळे सगळीच अख्खी यादी थांबवायची. ह्या गुंतागुंतीची प्रक्रियापेक्षा माझ्या शेतकऱ्याला थेट लाभ मिळाला पाहिजे या उद्देशानं आपल्या सर्वांना माहिती आहे की इन्कम टॅक्सची भरणारे शेतकरी त्यांची यादी पण केंद्र सरकारकडून आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आता तो विषय राहिलेला नाही. आता फक्त विषय जो राहिला आहे तारखेचा, तर साधारणतः आपल्याला माहिती आहे की या राज्याचे दिवंगत नेते अजितदादा पवार साहेबांची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्तानं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा पण उद्या वाढदिवस आहे. ते औचित्य साधून त्या शेतकऱ्यांना कुठं, कारण ह्या दोघांचा, एकनाथ शिंदे साहेब, सुनीतारावांचा पण आहे, पण या दोघांचा या कर्जमाफीच्या मध्ये दोघांचा खूप मोठा वाटा होता आणि दोघांनी खूप त्यामध्ये, तिघांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी पण यामध्ये सगळ्यांनी खूप त्यामध्ये स्वतः त्यामध्ये लक्ष दिलं होतं आणि त्याप्रमाणे 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही आपल्याला माहिती दिली जाणार आहे. आणि कदाचित उद्या आमच्याकडे आता इन्कम टॅक्सच्या याद्या, ज्या शेतकरी भरणाऱ्या शेतकऱ्याची याद्या सरकारकडे प्राप्त झालेल्या आहेत, त्यामुळं कदाचित प्राथमिक स्वरूपामध्ये कदाचित उद्या 22 तारखेला दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे, या निमित्तानं काही याद्या उद्या काय देता येतील का, यादी जाहीर करता येतील का, हाही प्रयत्न आमचा उद्या चाललेला आहे. पण मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो, शेतकऱ्यांना सांगतो की 30 जुलैपूर्वी ही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये, कर्ज खात्यामध्ये वर्ग केली जाईल. आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत माहिती दिलेली आहे. सरकारने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा अंमलबजावणीला आता गती दिली असून पात्र शेतकऱ्यांची माहिती अंतिम करण्याचे काम सुरू आहे. काही निकषामध्ये बदल करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे अधिक शेतकरी पात्र ठरू शकतात. सरकारचे उद्दिष्ट पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात शक्य तितक्या लवकर कर्जमाफीचा लाभ पोहोचवणे आहे. विविध माध्यमांमध्ये 30 जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती समोर आली आहे. जसे की दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा सांगितलेले आहे की 30 जुलैपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये हे कर्जमाफीची मुदत येईल. प्रत्यक्ष लाभ हा पात्रता पडताळणी आणि अधिकृत आदेशानुसार दिला जाईल. नियमित कर्ज करणाऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर दिले जाईल. जसं की दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेले आहे, उद्या दिनांक 22 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आहे. तसेच आपले लाडके अजितदादा यांचा सुद्धा जयंती आहे. त्या निमित्ताने जी काही यादी आहे ती उद्या जाहीर करण्यात येऊ शकते, असं त्यांनी देखील सांगितलेले आहे. तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का ते अधिकृत यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नक्की तपासा. कोणतीही अपूर्ण कागदपत्रे असल्याची ती वेळेवर पूर्ण करा. अशाच शेतकरी योजनासाठी आणि सरकारी योजनासाठी अचूक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना माहिती शेअर करा. धन्यवाद.